स्वागत आहे आपलं सर्वांचं. चालू घडामोडी जानेवारी 2025चा आजचा आपला पहिला व्हिडिओ आहे. आजच्या क्लासमध्ये आपण देशातला पहिला ग्लास ब्रिज कोणत्या राज्यात निर्माण झाला आहे, 7 खंडातील सर्वात उंच शिखरे सर करणारी जगातली सर्वात तरुण महिला कोण, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024, राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष, भारताचा सर्वात श्रीमंत व गरीब मुख्यमंत्री कोण, पुजारी ग्रंथी सन्मान योजना, कोणते वर्ष AI वर्ष म्हणून घोषित केले आहे, DRDOचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो, इत्यादी प्रकारचे प्रश्न पाहणार आहोत. चॅनलवर आला आहात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांचा फायदा होईल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आपला वेळ वाया न घालवता आजच्या क्लासला सुरुवात करतो. प्रश्न पहिला आपल्या समोर आहे. देशातील पहिले समुद्रावरील काचेच्या पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे तामिळनाडू. या प्रश्नाचे IMP पॉईंट आपल्या समोर आहेत. तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथे देशातील पहिले समुद्रावरील काचेचे पूल म्हणजेच ग्लास ब्रिजचे उद्घाटन मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांच्या हस्ते करण्यात आले. 133 फूट उंच आणि 77 मीटर लांबीच्या या पुलावरून समुद्राचे सुंदर दृश्य अनुभवता येणार आहे. स्वामी विवेकानंद स्मारक ते संत तिरुवल्लुवर या 2 प्रतिमांना जोडणारा हा पूल आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर लडाख येथे अलीकडेच पेंगॉंग झीलजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित करण्यात आला आहे. गुजरात येथे राज्य सरकारने भाषासंबंधी समस्या दूर करण्यासाठी स्वर प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. या मंचाद्वारे AI प्रणालीचा उपयोग करून भाषासंबंधी समस्या दूर करता येणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. तसेच उत्तर प्रदेश राज्याने नुकतेच डिसेंबर 2024 एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमासाठी मणिपूर या राज्यासोबत करार केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. तसेच मणिपूरचे मुख्यमंत्री आहेत बिरेन सिंग आणि राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. नुकतीच राष्ट्रपतींनी यांची नियुक्ती केली आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा. अलीकडेच अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्रपतीच्या नावावर हरियाणाच्या एका गावाचे नाव ठेवण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे जिम कार्टर. या प्रश्नाचे IMP पॉईंट आपण समजून घेऊ. नुकतेच अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जिम कार्टर यांचे निधन झाले. ते सर्वात वयोवृद्ध आतापर्यंतचे राष्ट्रपती होते. भारताला भेट देणारे ते अमेरिकेचे 3रे राष्ट्रपती होते. जिम कार्टर यांनी भारताला भेट दिली तेव्हा भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई होते. त्यांनी दिल्ली जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली होती. 2002 त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या सन्मानार्थ हरियाणाच्या एका गावाचे नाव कार्टरपुरी असे ठेवण्यात आले आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती असणार आहेत. JD व्हान्स हे अमेरिकेचे नवीन उपराष्ट्रपती असणार आहेत. आणि जो बायडन हे आता अमेरिकेचे माजी राष्ट्रपती असतील. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा. 7 खंडातील सर्वात उंच शिखरे सर करणारी जगातली सर्वात तरुण महिला कोण बनली आहे? योग्य उत्तर आहे काम्या कार्तिकेयन. या प्रश्नाचे IMP पॉईंट आपण समजून घेऊ. मुंबईच्या 17 वर्षाच्या काम्या कार्तिकेयनने 7 खंडातील सर्वात उंच शिखरे सर करून जगातील सर्वात तरुण महिला होण्याचा मान मिळवला आहे. शेवटी तिने आपल्या वडिलांसमवेत अंटार्क्टिकाच्या माउंट विन्सेंट या शिखरावर पोहोचून इतिहास रचला. ऑप्शन जर पाहिले तर कोनेरू हम्पी या भारताच्या बुद्धिबळपटूने न्यूयॉर्क येथे झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटाचे विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेतील तिचे हे 2रे पदक आहे. 2019 आणि 2024 तिने हे पदक मिळवले आहेत. तसेच सई परांजपेला छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार 2024 सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच दीप्ती शर्मा हे आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये 2 वेळा 6 गडी बाद म्हणजेच आऊट करणारी भारताची पहिली गोलंदाज ठरली आहे. क्लिअर. प्रश्न चौथा. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 किती खेळाडूंना देण्यात येणार आहे? मोस्ट IMP असा हा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 4. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची सुरुवात 1991-92 करण्यात आली. हा भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहे. 6 ऑगस्ट 2021 भारत सरकारने याचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो. 25 लाख रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सर्वात प्रथम हा पुरस्कार विश्वनाथन आनंद यांना प्रदान करण्यात आला होता. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 एकूण 4 व्यक्तींना देण्यात येणार आहे. 1. मनू भाकर. एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 कांस्य पदक जिंकणारी नेमबाज मनू भाकरला. 2. डी गुकेश.
डिंग लेरेनला पराभूत करून सर्वात कमी वयाचा विश्वविजेता ठरलेला बुद्धिबळपटू डी गुकेशला, 3 हरमनप्रीत सिंग हॉकी खेळाडू हरमनप्रीत सिंगला आणि 4 पॅरा ॲथलीट प्रवीण कुमारला 2024चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच अर्जुन पुरस्काराची सुरुवात 1961 मध्ये झाली. 15 लाख रुपये रोख, अर्जुनची छोटी कांस्य प्रतिमा आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 2024 मध्ये एकूण 32 खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे जो कोल्हापूरचा आहे आणि सचिन खिलारी जो सांगलीचा आहे यांचा समावेश आहे. तसेच द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात 1985 मध्ये झाली. 10 लाख रुपये रोख, द्रोणाची कांस्यमूर्ती आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. द्रोणाचार्य पुरस्कार 2024 एकूण 3 व्यक्तींना देण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांचा समावेश आहे. तसेच जीवन गौरव अर्जुन पुरस्कार 2024 महाराष्ट्राचे पॅरा जलतरणपटू ज्यांनी पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला प्रथम पदक मिळवून दिले होते ते मुरलीकांत पेटकर आणि ॲथलीट सुचाज सिंग यांना जाहीर झाला आहे. तसेच फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेला राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कारसह 3 अन्य विद्यापीठांना मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी जाहीर झाली आहे. आणि सर्वात IMP पॉईंट आहे, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्राच्या एकूण 4 खेळाडूंचा समावेश आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 5वा, संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा 2024 कोणत्या राज्याने जिंकली आहे? योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. या प्रश्नाचे IMP पॉईंट आपण पाहू. हैदराबाद येथे झालेल्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा 2024 मध्ये पश्चिम बंगालने केरळ राज्याला पराभूत करून आपले 33वे विजेतेपद पटकावले आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर आंध्र प्रदेश राज्याने नुकतेच रथसप्तमी उत्सवाला राज्य उत्सव म्हणून घोषित केले आहे. केरळ या राज्याने सिनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉलचा किताब चंदीगडचा पराभव करून जिंकला आहे. आणि उत्तराखंड या राज्याने पहिली वाईन पर्यटन नीती सुरू केली आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 6वा, राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे अजित पवार. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. तसेच ऑप्शन जर पाहिले तर वितुल कुमार हे CRPFचे नवीन महासंचालक बनले आहेत. जितेंद्र मिश्रा यांनी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. तसेच अरुणीश चावला यांची केंद्रीय वित्त मंत्रालयामध्ये नवीन राजस्व सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 7वा, ADR म्हणजेच असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या रिपोर्टनुसार भारताचे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत? योग्य उत्तर आहे चंद्रबाबू नायडू. हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ. ADRच्या रिपोर्टनुसार भारताचे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री हे चंद्रबाबू नायडू आहेत. यांची एकूण संपत्ती 931 कोटी रुपये इतकी आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर ममता बॅनर्जी या भारताच्या सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. यांची एकूण संपत्ती 15 लाख रुपये इतकी आहे. तसेच नितीश कुमार हे सर्वाधिक वेळा शपथ घेणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत 9 वेळा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. आतापर्यंत ते महाराष्ट्राचे 3 वेळा मुख्यमंत्री बनले आहेत. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 8वा, पुजारी व ग्रंथी सन्मान योजना कोणते राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाद्वारे सुरू करण्यात आली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे दिल्ली. या प्रश्नाचे IMP पॉईंट आपल्या समोर आहेत. दिल्ली इथे अरविंद केजरीवाल यांनी पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत पुजारी व ग्रंथींना दर महिन्याला 18,000 रुपये दिले जाणार आहेत. तसेच ऑप्शन जर पाहिले तर इंदोर या शहराला देशाचे पहिले ऊर्जा साक्षर शहर बनवण्याचे लक्ष्य ठेवून 100 दिवसाचे मिशन सुरू करण्यात आले आहे. तसेच ओडिसाच्या भुवनेश्वर येथे NTPCने हरित हायड्रोजन परिवहन योजना स्थापित करण्याची घोषणा केली आहे. तसेच ओडिसाच्या राऊरकेला येथे बिरसा मुंडा स्टेडियमवर HIL म्हणजेच हॉकी इंडिया लीग 2024-25चे आयोजन केले जाणार आहे. महत्त्वाचा पॉईंट, भारतीय हॉकी टीम 2025 मध्ये 5व्या स्थानावर आहे. तसेच गोवा येथे आशियाई रोल बॉल चॅम्पियनशिप स्पर्धा 2024चे आयोजन करण्यात आले होते. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 9वा, स्टम्प्ड ही कोणत्या भारतीय क्रिकेटराची ऑटोबायोग्राफी आहे? योग्य उत्तर आहे सय्यद किरमानी. या प्रश्नाचे IMP पॉईंट आपण समजून घेऊ.
स्टम्प्ड लाईफ बिहाइंड अँड बियॉन्ड द 22 यार्ड्स ही सय्यद किरमानी या भारतीय क्रिकेटराची ऑटोबायोग्राफी आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर सचिन तेंडुलकरला नुकतेच MCC म्हणजे मेलबर्न क्रिकेट क्लब सदस्यत्वाने सन्मानित करण्यात आले आहे. नितीश कुमार रेड्डीने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये आपले पहिले कसोटी शतक झळकावले आहे. आणि जसप्रीत बुमराह ICC पुरुष कसोटी क्रिकेट गोलंदाज क्रमवारीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 907 गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे. तसेच जसप्रीत बुमराह हा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 200 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. क्लिअर. प्रश्न 10वा. दिव्यांग क्रिकेट चॅम्पियनशिप ट्रॉफी 2025चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे? योग्य उत्तर आहे श्रीलंका. श्रीलंका या देशामध्ये दिव्यांग क्रिकेट चॅम्पियनशिप ट्रॉफी 2025चे आयोजन केले जाणार आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर भारत पहिल्यांदा जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. चीन हा देश जगातल्या सर्वात मोठ्या जलविद्युत धरणाचे निर्माण करणार आहे. यारलुंग झांगबो या नदीवर हे धरण बांधण्यात येणार आहे. भारतात या नदीला ब्रह्मपुत्रा नदी म्हणून ओळखले जाते. तसेच चीन या देशाच्या अंतरिक्ष यात्रेने सर्वात जास्त वेळ 9 तासपर्यंत स्पेसवॉकचा नवीन रेकॉर्ड बनवला आहे. आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाने 2025चा ICC चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या भारताच्या सामन्यांसाठी तटस्थ स्थळ म्हणून संयुक्त अरब अमिरात या देशाची निवड केली आहे. हे सामने दुबई येथे खेळले जातील. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 11वा. 21व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव 2025 मध्ये आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे जावेद अख्तर. या प्रश्नाचे IMP पॉईंट आपण समजून घेऊ. आशियाई चित्रपट महोत्सव 2025 मध्ये जावेद अख्तर यांना आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर रफिक बगदादी यांना आशियाई चित्रपट महोत्सवमध्ये सत्यजित रे मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यम रघु यांनी 86व्या सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 मध्ये पुरुष एकेरीचा किताब जिंकला आहे. आणि देविका सिहाग यांनी याच स्पर्धेमध्ये महिला एकेरीचा किताब जिंकला आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 12वा. भारतीय नौदलामध्ये INS वाक्षिरे 15 जानेवारी 2025 मध्ये सामील करण्यात येणार आहे. वाक्षिरे काय आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पनडुब्बी. हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू. INS वाक्षीर ही कलवरी 75 प्रकल्प अंतर्गत स्कॉर्पियनची 6वी आणि अंतिम पनडुब्बी आहे. ही पनडुब्बी डिझेल आणि इलेक्ट्रिक या दोन्ही इंधनावर चालू शकते. जानेवारी 2025 मध्ये ही पनडुब्बी भारतीय नौदलामध्ये सामील करण्यात येणार आहे. आतापर्यंत 6 पनडुब्ब्या वाक्षीरसह भारतीय नौदलामध्ये सामील करण्यात आल्या आहेत. तसेच INS निलगिरी आणि INS सुरत या 2 युद्धनौका माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडद्वारा नौदलाला सुपूर्द करण्यात आल्या आहेत. या युद्धनौका भारतीय नौदलामध्ये 15 जानेवारी 2025ला दाखल करण्यात येणार आहेत. INS निलगिरी 17 प्रकल्पातील पहिली अत्याधुनिक युद्धनौका आहे. ही युद्धनौका शत्रूच्या पाणबुड्या, जहाजविरोधी क्षेपणास्त्र आणि लढाऊ विमानाविरुद्ध सागरी सीमांचे संरक्षण करते. तसेच INS सुरत हे 15 प्रकल्प अंतर्गत अत्याधुनिक युद्धनौका आहे. शत्रूंच्या हल्ल्यांपासून सागरी सीमांचे संरक्षण करण्यास INS सुरत हे सक्षम आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 13वा. UIDAI अर्थात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष म्हणजे CEO कोणाला नियुक्त करण्यात आले आहे? मोस्ट IMP असा हा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे भुवनेश कुमार. या प्रश्नाचे IMP पॉईंट आपल्या समोर आहेत. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष म्हणून भुवनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी अमित अग्रवाल यांचे स्थान घेतले आहे. UIDAI ची स्थापना 2009 मध्ये करण्यात आली होती. नंदन निलेकनी हे UIDAI चे पहिले कार्यकारी अध्यक्ष होते. UIDAI चा फुल फॉर्म होतो युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया. तसेच पुष्पक भट्टाचार्य यांची भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक क्षेत्रासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIच्या नैतिक वापरासाठी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 14वा. DRDO स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 1 जानेवारी. या प्रश्नाचे IMP पॉईंट आपण पाहू.
1 जानेवारी 1958मध्ये DRDOची स्थापना करण्यात आली. DRDO विविध प्रकारचे संशोधन आणि क्षेपणास्त्राच्या चाचण्या करत असते. DRDOचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. सध्याचे वर्तमान अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत. 1 जानेवारी 2025मध्ये DRDOने आपला 67वा वर्धापन दिन दिल्ली इथे साजरा केला आहे. नुकतेच DRDOने कावेरी इंजिन विकसित केले आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर 2 जानेवारीला महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस साजरा केला जातो. याच दिवशी 2 जानेवारी 1961ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला स्थापना दिवसाचा ध्वज प्रदान केला होता. 2 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र पोलीसने आपला 64वा वर्धापन दिन मुंबई येथे साजरा केला आहे. तसेच 3 जानेवारीला बालिका दिन आणि महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 4 जानेवारी हा दिवस विश्व ब्रेल लिपी दिवस म्हणून साजरा केला जातो. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 15वा. कोणते वर्ष हे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 2025. 2025 हे वर्ष AI वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर 2024 हे वर्ष 123 वर्षानंतर सर्वात उष्णतेचे वर्ष ठरले आहे. तसेच 2031 या वर्षापर्यंत केंद्र सरकारने भारताची परमाणु ऊर्जा क्षमता तिप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि 2028 ते 2030 पर्यंत महाराष्ट्राचे $1 ट्रिलियन उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 16वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 2025मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात येणार आहे? परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचे काही प्रश्न असतात जे ॲज इट इज विचारले जातात. याचं योग्य उत्तर आहे 300वी. अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 31 मे 1725मध्ये अहमदनगर येथे झाला. 2025मध्ये त्यांची 300वी जयंती साजरी करण्यात येणार आहे. अत्यंत IMP प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न नक्की विचारला जाईल. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 17वा. ब्रिटिश मीडिया द इंडिपेंडेंटने प्रसिद्ध केलेल्या 21व्या शतकाचे 60 बेस्ट अभिनेत्याच्या सूचीमध्ये एकमात्र भारतीय अभिनेता कोण आहेत? योग्य उत्तर आहे दिवंगत इरफान खान. द इंडिपेंडेंटने प्रसिद्ध केलेल्या 21व्या शतकाचे 60 बेस्ट अभिनेताच्या सूचीमध्ये एकमात्र भारतीय अभिनेता आहेत इरफान खान. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 18वा. GST अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलन दरात 2023 डिसेंबर महिन्याच्या तुलनेत डिसेंबर 2024मध्ये किती टक्के वाढ झाली आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे 7.3%. GST वस्तू आणि सेवा कर संकलन दरात डिसेंबर 2023च्या तुलनेत डिसेंबर 2024मध्ये 7.3% इतकी वाढ झाली आहे. तसेच ऑप्शन जर पाहिले तर 6.6%. RBIच्या रिपोर्टनुसार वित्त वर्ष 2024 आणि 2025मध्ये भारताचा GDP दर 6.6% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच 80%. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार भारतात 2015 पासून ते 2023 दरम्यान मलेरिया रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये 80% घट झाली आहे. 2030 पर्यंत मलेरियाचे देशातून समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच 65.78%. भारतीय निवडणूक आयोगानुसार लोकसभा निवडणूक 2024मध्ये 65.78% महिलांनी वोट दिले आहे तर 65.55% पुरुषांनी वोट दिले आहेत. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 19वा. अजमेर उर्स महोत्सव कोणत्या सुफी संतांची पुण्यतिथी असताना साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांची पुण्यतिथी असताना अजमेर येथे उर्स महोत्सव साजरा केला जातो. क्लिअर. 20वा प्रश्न आहे 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सहभागी होणाऱ्या चित्ररथांसाठी कोणती थीम ठेवली आहे? मोस्ट IMP प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे स्वर्णिम भारत वारसा आणि विकास. स्वर्णिम भारत वारसा आणि विकास ही 26 जानेवारी 2025मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सहभागी होणाऱ्या चित्ररथांसाठी थीम ठेवली आहे. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 21वा. ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ या पुस्तकचे लेखक कोण आहेत? योग्य उत्तर आहे दीपा मलिक. दीपा मलिक या ब्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ या पुस्तकाच्या लेखिका आहेत. क्लिअर. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 22वा. कोणत्या IITने वेदनारहित इंजेक्शन शॉकवेव्ह नावाची सिरीज विकसित केली आहे?
योग्य उत्तर आहे IIT मुंबई. IIT मुंबईने वेदनारहित इंजेक्शन शॉकवेव्ह नावाची सिरीज विकसित केली आहे. क्लिअर? प्रश्न 23वा. आजच्या क्लासचा आपला शेवटचा प्रश्न. जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषाचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही. मॅग्नस कार्लसन आणि नियॉन मियाशी या दोघांनाही या स्पर्धेचे संयुक्तरित्या विजेतेपद देण्यात आले आहे. तसेच आजच्या आपल्या क्लासचे सराव प्रश्न आहेत. देशाच्या पहिल्या समुद्रावरील काचेच्या पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? आणि दुसरा प्रश्न आहे भारताचे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण? या दोन्ही प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.